Hello student, welcome in today's video. Today we are going to learn about the kingdom Monera. In last video we have seen about the five kingdom system given by the R.H. Whitaker in 1969 and it is the most well accepted system. सगळ्यात जी जगमान्य आहे आणि आपण म्हणू जी सगळ्यांनी स्वीकारलेली आहे अशी बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची जी सिस्टीम होती R.H. विटाकर यांनी दिलेली फाइव किंगडम सिस्टीम त्यामध्ये पहिलं स्थान मिळतं ते किंगडम मोनेराला. आणि आज आपण किंगडम मोनेराचे जनरल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघणार आहोत. व्हॉट इज द कॅरेक्टर्स ऑफ ऑर्गॅनिझम विच आर बिलॉंग्स टू द किंगडम मोनेरा. तर किंगडम मोनेरा आपण बघितलं की फाइव किंगडम सिस्टीमच्या डायग्राममध्ये त्याला सगळ्यात खालचं स्थान मिळालेलं होतं. बॉडी ऑर्गनायझेशन आणि सेल ऑर्गनायझेशनच्या बेसला जो प्रेझेंट होता आणि डायरेक्शन ऑफ इव्हॉल्युशनमध्ये सगळ्यात लोअर स्थान ज्याचं होतं असा किंगडम मोनेरा. ओके, अँड द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ किंगडम मोनेरा इज द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर अँड प्रोकॅरियोटिक. Kingdom Monera having the organism which are made up of single cell, their body is made up of single cell. किंगडम मोनेरामध्ये असणारे सगळे ऑर्गॅनिझम्स हे एकपेशीय होते ज्यांची बॉडी फक्त एका सेलपासून बनलेली होती आणि ज्यांचा न्यूक्लियस वेल डेव्हलप नव्हता. ज्या सेलचा न्यूक्लियस वेल डेव्हलप नाही आहे, अनडेव्हलप आहे, अशा न्यूक्लियसला आपण प्रोकॅरियॉन म्हणतो, अशा सेलला आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणतो आणि अशा ऑर्गॅनिझम्सला आपण प्रोकॅरियॉट्स किंवा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणतो. द ऑर्गॅनिझम हू इज हॅव्हिंग अनडेव्हलप्ड न्यूक्लियस, अनइव्हॉल्व्ड न्यूक्लियस, देन ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ॲज प्रोकॅरियॉट्स. तेव्हा त्याला काय म्हणू आपण? प्रोकॅरियॉट्स म्हणू. ओके, तर या किंगडम मोनेराचे ऑर्गॅनिझम्स कसे होते? दे आर युनिसेल्युलर, सिंगल सेलपासून बनलेले आणि दे आर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मीन्स द न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप. दे आर युनिसेल्युलर अँड न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप. एकपेशी आहेत आणि न्यूक्लियस वेल डेव्हलप नाही आहे. आणि मग प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस किंवा प्रोकॅरियॉन म्हणजे काय याचं आपण डिस्क्रिप्शन मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तरीसुद्धा पुन्हा एकदा बघूयात. द न्यूक्लियस इज विदाउट डबल वॉल न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ज्या न्यूक्लियसला डबल वॉल मेम्ब्रेन नाही आहे, ज्या न्यूक्लियसला न्यूक्लिओलस नाही आहे, ज्या न्यूक्लियसमध्ये जसा सेलमध्ये सायटोप्लाझम असतो तसा न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओप्लाझम नाही आहे, ज्या न्यूक्लियसमधलं जेनेटिक मटेरियल म्हणजेच DNA हिस्टोननी बाउंड नाही आहे, हिस्टोननी बनलेलं नाही आहे असा न्यूक्लियस आणि अशी सेल ज्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनल्स नाही आहेत अशा सेलला आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणू. कशाला म्हणता येईल आपल्याला? प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस किंवा प्रोकॅरियॉन. प्रिमिटिव्ह कॅरियॉन म्हणजे प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस कशाला म्हणता येईल? जेव्हा क्रोमोझोम जेनेटिक मटेरियल दोन मेम्ब्रेननी बंदिस्त नाही आहे, जेव्हा त्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस, न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लिअर पोअर्स नाही आहेत आणि जेव्हा त्या DNAमध्ये हिस्टोन्स नाही आहेत. जर DNAमध्ये हिस्टोन असलं तर आपण त्याला ट्रू DNA म्हणू, पण DNAमध्ये हिस्टोन नाही आहेत, नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन आहेत. DNA फक्त असा थ्रेडलाईक स्ट्रक्चर नसतो, त्याच्यामध्ये बाउंडेड प्रोटीन्स असतात आणि हे प्रोटीन जेव्हा हिस्टोन नसतात, दुसरे कुठले तरी प्रोटीन असतात, तेव्हा तो न्यूक्लियस प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असतो, प्रोकॅरियॉन असतो आणि सेल प्रोकॅरियोटिक सेल असते. ओके, तर बघा किंगडम मोनेराचे ऑर्गॅनिझम्स हे युनिसेल्युलर होते आणि त्यांचा न्यूक्लियस हा प्रिमिटिव्ह टाईपचा होता, अनडेव्हलप होता. देन दे आर ओमनी प्रेझेंट मीन्स आपल्याला याच्यातून त्याची हॅबिटॅट सांगितलेले, त्याची अधिवासाची जागा, राहण्याची जागा. दे आर इनहॅबिटेड बाय ऑल टाईप्स ऑफ क्लायमॅटिक कंडिशन. ते प्रत्येक जागी राहू शकतात. दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर. ओमनी प्रेझेंट मीन्स दे कॅन लाईव्ह एव्हरीवेअर. ते कुठेही राहू शकतात. जगातल्या अगदी टोकाच्या कंडिशनमध्ये ते राहू शकतात. खूप थंड जागी, खूप गरम जागी, ओल्या जागी, उष्ण जागी, सगळीकडे त्यांचं अस्तित्व आहे. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? दे आर ओमनी प्रेझेंट. दे कॅन इनहॅबिटेड बाय एनी टाईप ऑफ एन्व्हायरमेंट. कुठल्याही प्रकारच्या वातावरणात ते जगू शकतात, टिकाव धरून राहू शकतात. नेक्स्ट, दे आर फोटोऑटोट्रॉफिक और कीमोऑटोट्रॉफिक
बघा, मोस्ट ऑफ द मेंबर्स ऑफ किंगडम मोनेरा याच्यातले खूप जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम कसे आहेत, दे मेक देअर ओन फूड, दे डू नॉट डिपेंड अपॉन अदर, देअरफॉर कॉल्ड ॲज ऑटोट्रॉफिक. And when they made their own food with the help of sunlight, they are called as photoautotrophic. And when they made their food with the help of chemicals, they are called as chemoautotrophic. जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम हे कसे असतील, ऑटोट्रॉफिक असतील. त्यातले काही सनलाईटच्या मदतीनं अन्न तयार करतील, फोटोऑटोट्रॉफिक, काही केमिकल्सच्या मदतीनं अन्न तयार करतील, दॅट इज कीमोऑटोट्रॉफिक. बट सम ऑफ देम आर ऑल्सो हेटेरोट्रॉफिक. काही त्यांच्यापैकी काय असतील, मोस्टली देम ऑफ आर हेटेरोट्रॉफिक अँड सम आर ऑटोट्रॉफिक. Heterotrophic organism means when organism do not prepare their own food, they depend upon other for their food. ते जेव्हा दुसऱ्यावर डिपेंड असतात अन्नासाठी तेव्हा आपण त्याला काय म्हणू, हेटेरोट्रॉफिक म्हणू. किंगडम मोनेराचे जास्तीत जास्त मेंबर हे युनिसेल्युलर लोअर प्रकारचे बॅक्टेरिया आहेत आणि बॅक्टेरिया जर फोटोसिंथेटिक असले तरच स्वतःचं अन्न तयार करतील. सल्फर किंवा नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असले तरच केमिकलच्या मदतीनं अन्न तयार करतील, अथवा नाहीतर ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड राहतील. म्हणजे जास्तीत जास्त हेटेरोट्रॉफिक आहेत, दुसऱ्यावर डिपेंड राहणारे, आणि काही ऑटोट्रॉफिक, त्यातले काही फोटोऑटोट्रॉफिक आणि काही कीमोऑटोट्रॉफिक. ओके, देन वेल डिफाईन्ड न्यूक्लियस इज absent. Okay, well defined nucleus means well developed, well evolved nucleus is absent. What is mean by well developed nucleus? The nucleus with the genetic material having true DNA. जेव्हा जेनेटिक मटेरियल ट्रू DNA नी बनलेलं असतं, DNA विथ द हिस्टोन कॉल्ड ट्रू DNA. ट्रू म्हणजे वेल डेव्हलप, ज्याची उत्क्रांती झालेली आहे, ज्याच्यामध्ये चांगले बदल झालेले आहेत. ज्या DNA मध्ये हिस्टोन नावाचे प्रोटीन असतात, हिस्टोन, नॉन हिस्टोन प्लस DNA इज इक्वल टू द ट्रू DNA. बरोबर आहे. आणि जेव्हा जेनेटिक मटेरियल ट्रू DNA नी बनलेलं असतं, जेव्हा न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियोप्लाझम असतो आणि जेव्हा न्यूक्लियसला जी एन्व्हलप आहे ती डबल वॉलनी बनलेली असते, तेव्हा न्यूक्लियस कसा असतो, वेल डिफाईन असतो. वेल डिफाईन न्यूक्लियस कसा आहे, किंगडम मोनेरामध्ये absent आहे, कारण न्यूक्लियस प्रोकॅरियोटिक आहे, प्रिमेटिव्ह आहे, अनडेव्हलप आहे. ओके, देन DNA कसा आहे, किंगडम मोनेराच्या युनिसेल्युलर या सिंगल सेलमधला DNA कसा आहे. DNA इज अ सिम्पल डबल स्ट्रँडेड बट सर्क्युलर, गोल असलेला पण 2 स्ट्रँडनी बनलेला अगदी छोटा DNA, ज्याला काय म्हणता येईल, इट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओइड विथ 1 or 2 क्रोमोझोम. बघा, द DNA इन अ प्रोकॅरियोटिक सेल इट इज विथ द सिंगल क्रोमोझोम, 1 or 2 क्रोमोझोम. दॅट स्मॉल सर्क्युलर डबल स्ट्रँडेड विथ सिंगल क्रोमोझोम, इट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओइड. असं जेनेटिक मटेरियल जे 1 किंवा 2च क्रोमोझोमनी बनलेलं आहे, ज्याच्यात न्यूक्लिओलस नाही, न्यूक्लिओप्लाझम नाही, हिस्टोन्स नाही आहेत, न्यूक्लिअर पोर्स नाहीत, असा क्रोमोझोमल मॅटर, असं जेनेटिक मॅटर इट इज प्रेझेंट इन द डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द सायटोप्लाझम. त्याला वॉल नसल्यानंतर तो कुठे प्रेझेंट असेल, सेलमधल्या सायटोप्लाझममध्येच प्रेझेंट असेल. त्यामुळे आपण अशा जेनेटिक मटेरियलला काय म्हणू, न्यूक्लिओइड म्हणू. प्रिमिटिव्ह प्रकारचं म्हणजेच अनडेव्हलप असलेलं जेनेटिक मटेरियल त्याला काय म्हणता येईल, न्यूक्लिओइड म्हणता येईल. सिम्पल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर विथ सिंगल क्रोमोझोम, दॅट इज कॉल्ड न्यूक्लिओइड. ओके, देन विथ दॅट सिम्पल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर DNA, त्याचसोबत दुसरे एक्स्ट्रा क्रोमोझोमल पण DNA असतील. सपोज एक सेल घ्या, ई कोलाय, त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक DNA आहे जो सेंट्रल DNA आहे, सिम्पल सिंगल क्रोमोझोमचा, डबल स्ट्रँडेड सर्क्युलर असलेला. पण ते सोडून अजूनही गोल डबल स्ट्रँडेड सिम्पल आणि स्मॉल सर्क्युलर DNA आहेत. दॅट एक्स्ट्रा क्रोमोझोमल सिम्पल DNA दॅट इज कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणू आपण, दे आर कॉल्ड ॲज प्लाझमिड्स. एक्स्ट्रा क्रोमोझोमल स्मॉल सर्क्युलर डबल स्ट्रँडेड DNA दे आर कॉल्ड ॲज प्लाझमिड्स. आणि किंगडम मोनेरामध्ये असलेले हे जे प्लाझमिड्स असतात, ओके, दे आर जनरली what is use of that plasmids, they are generally used in the genetic experiment. आपण बघू तर यांना आपण जेनेटिक एक्सपेरिमेंटमध्ये, जेनेटिक ॲसे प्रोग्राम्समध्ये वापरतो. जेनिक ऑर द जेनेटिक एक्सपेरिमेंटमध्ये आपण यांचा यूज करतो. what is the exact function of that plasmid? Okay, that plasmids are the way by which a desired gene can be transferred into the host cell. प्लाझमिड एक गाडीसारखं आहे, ज्याच्यामध्ये बसून इच्छित DNA ला आपल्याला एखाद्या सेलमध्ये पाठवता येतं.
ओके. प्लाझमिड कॅन अटॅच विथ द डिझायर्ड जीन अँड इट फॉर्म्स द काय म्हणू आपण, त्यांचा मिळून एक DNA बनतो आणि अशा DNAला रिकॉम्बिनंट DNAला आपल्याला का होस्ट सेलमध्ये ठेवून रिप्लिकेट करून घेता येतं जास्त प्रमाणात. तर प्लाझमिड एक हेल्पर DNA जो दुसऱ्या DNAला ट्रान्सफर करायला मदत करतो. ओके. द एक्स्ट्रा क्रोमोझोमल स्मॉल सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA इन अ प्रोकॅरियोटिक सेल दॅट इज कॉल्ड ॲज प्लाझमिड्स. तर प्लाझमिड प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये खूप रेअर असतात, कारण प्लांट आणि ॲनिमल सेल हे किंगडम मोनेराचे मेंबर नाहीच आहेत. तर खूप लोअर मेंबर्स अल्गीचे जस्ट लाईक अ सायनोबॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी, त्यांच्यातले काही मेंबर सोडले तर बाकी सगळ्यांमध्ये आपण म्हणू प्लाझमिड नसतात. प्लाझमिड फक्त फंजाय, काही बॅक्टेरिया यांच्यामध्ये आपल्याला सापडतात. ओके. नेक्स्ट, व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ सेल वॉल. ही महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा डिफरन्शिएशन करतो आपण किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा यांचं. तर सेल वॉल इट इज मेड अप ऑफ शुगर अँड अमायनो ॲसिड युनिट्स. या युनिट्सने सेल वॉल बनते, ज्याला आपण म्युरेन म्हणतो किंवा त्याला आपण फाईनली पेप्टिडोग्लायकॅन म्हणतो. ओके. द सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन. पेप्टाइड मीन्स द प्रोटीन्स, ग्लायकॅन मीन्स द कार्बोहायड्रेट. सेल वॉल is made up of combination of protein and carbohydrate. The word glucose, glycogen, it starts from the GLY. And peptide, these are the long chain or long molecules of proteins. प्रोटीन आणि शुगर्सनी काय बनलेलं आहे, सेल वॉल बनलेली, ज्याला आपण पेप्टिडोग्लायकॅन म्हणतो किंवा म्युरॅमिक ॲसिड म्हणतो किंवा म्युरेन म्हणतो. ओके. देन in a prokaryotic cell, in these members of kingdom Monera, that well developed cell organelles, that is the membrane bound cell organelles, डबल मेम्ब्रेननी बंदिस्त असलेले जे अवयव आहेत, दोन मेम्ब्रेननी ज्यांचं अस्तित्व बांधल्या गेलेलं आहे असे जे अवयव आहेत, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड द गॉल्गी कॉम्प्लेक्स. Okay, these four, mitochondria, chloroplast, endoplasmic reticulum and Golgi complex, these four organelles are double membranous organelle and they are generally present in the eukaryotic cell. They are absent in the prokaryotic cell. यांचं अस्तित्व असणं म्हणजे सेल वेल डेव्हलप असणं, कारण मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट स्वतःचे प्रोटीन स्वतः तयार करतात, त्यांना स्वतःचे रायबोसोम्स असतात, स्वतःचा DNA असतो, त्यामुळे आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गॉल्गी कॉम्प्लेक्स हे प्रोटीन तयार करण्याचं, मॅच्युअर करण्याचं काम करत असतात. त्यामुळे आपण म्हणू की हे चार अवयव असेल तर सेल वेल डेव्हलप असते. तर या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स दे आर absent just like chloroplast, mitochondria, ER, that is endoplasmic reticulum and Golgi complex, are totally absent in kingdom Monera. Okay. Then the ribosomes, they are formed inside the nucleolus. Nucleus मध्येही एक सेंट्रल डेन्स कलर्ड बॉडी असते, तिथं रायबोसोम्सची निर्मिती होते, ज्याला आपण न्यूक्लिओलस म्हणतो. आणि रायबोसोम्स दे आर मेड अप ऑफ जनरली टू components, that smaller subunit and larger subunit. They are separately present, but when there is a protein synthesis they are combined with each other. त्यांचे दोन भाग एकमेकांपासून वेगळे असतात. But eukaryotic cell having the 80S ribosomes and the prokaryotic cell having a ribosomes of smaller size, that is the 70S. That S stands for Swedberg's unit. Swedberg नावाच्या सायंटिस्टने शोधलेला आहे. S stands for sedimentation unit. रायबोझोमचं तुकडं पाडण्याचा जो रेट आहे, आपण म्हणू की जेव्हा रायबोझोमल सोल्युशनला सेलच्या सायटोप्लाझमला आपण फिरवतो सेंट्रिफ्युगेशन मशीनमध्ये, ॲपेंडॉर्फ ट्यूबमध्ये, तेव्हा त्याचा जो सेडिमेंटेशन रेट आहे तो या एसनी दाखवला जातो, 70S अँड 80S. रायबोसोम्स ज्यांचे दोन भाग 40 आणि 30 एसनी बनलेले असतात, 40 आणि 50 आणि 30 एसनी, त्याला आपण 70S रायबोझोम म्हणू. त्याची ॲडिशन नाही करायचे. दॅट 50 अँड 30S combinedly form the 70S, 60 and 40S combinedly form the 80S. Okay, that ribosomes are the protein factories of a cell. Kingdom Monera मध्ये ते प्रोटीन तयार करतील. Then in Kingdom Monera sexual reproduction is very rare, that is by the conjugation, means two bacterial cells that join together and their genetic material is transmitted from one cell to another cell. That particularly that joining of cell wall it is called as conjugation. तर sexual reproduction खूप रेअर असेल, नसेलच प्रेझेंट असलं तरी कॉन्ज्युगेशन ही काहीच ऑर्गॅनिझममध्ये होईल. बट असेक्शुअल रिप्रोडक्शन इज प्रेझेंट अँड दॅट इज डन बाय बायनरी फ्युजन, सिम्पल बायनरी फ्युजन. एक सेल दोनमध्ये डिवाईड होणं, एक तर ती उभी डिवाईड झाली अशी आहे तर याचे दोन उभे भाग पडले तर लॉंगिट्युडनल बायनरी फ्युजन, आडवे भाग पडले तर ट्रान्सफर्स बायनरी फ्युजन, कुठल्याही अँगलनी भाग पडले तर ऑब्लिक, तिरपे भाग पडले तर ऑब्लिक बायनरी फ्युजन आणि कुठल्याही अँगलनी भाग पडले तर इरेग्युलर बायनरी फ्युजन. तर एका सेलचे दोन सेल होणं त्याला आपण बायनरी फ्युजन म्हणतो. वेन पॅरेंट सेल डिवायडेड इंटू टू डॉटर सेल, दॅट इज कॉल्ड बायनरी फ्युजन.
इट इज डन बाय एनी अनदर प्लेन, कुठल्याही प्लेननी त्याचं डिव्हिजन होऊ शकतं, कुठल्याही अँगलनी होऊ शकतं. ऑर बडिंग, इट इज द डेव्हलपमेंट ऑफ अ स्मॉल आउटग्रोथ ऑन द पॅरेंटल पॅरेनकामॅटस सेल्स. जसा हायड्रा आहे बघा तुम्ही, हायड्रा हा सिलेंट्रेट्स आहे, पण एखादा स्मॉल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे ज्याच्या बॉडीवर त्याच्याच सेलमधून तयार झालेली एक आउटग्रोथ तयार झाली, त्याला बड म्हणू. जेव्हा बड डेव्हलप होईल तेव्हा ते पॅरेंट सेलमधलं न्यूक्लियस, न्यूट्रिशन, सायटोप्लाझम सगळं शेअर करेल, आणि तो जेव्हा पॅरेंट बॉडीपासून सेपरेट होईल तेव्हा तो वेल डेव्हलप झालेला असेल, तो दुसऱ्या बडला जन्म देईल. अशा तऱ्हेने एका सेलपासून दुसऱ्यापासून तिसऱ्या ऑर्गॅनिझम निर्माण होतात, त्याला आपण बडिंग म्हणतो. A small outgrowth on a parental parenchymatous body, it is called bud, and formation of buds and formation of new cells from that bud, it is called as budding. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन फिजननी होतं किंवा बडिंगनी होतं, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन रेअर असेल झालं तरी कॉन्ज्युगेशननी होईल. कॉन्ज्युगेशन इट इज द टेम्पररी फ्युजन ऑफ टू बॅक्टेरियल सेल टू ट्रान्समिट द डिझायर्ड जीन, टू ट्रान्समिट द प्लाझमिड्स, दॅट इज कॉल्ड कॉन्ज्युगेशन. ओके, तर किंगडम मोनेराचे एक्झाम्पल आहेत बघा. कोकस असेल, गोल असलेला बॅक्टेरिया. ओके, बॅसिलस असेल, दॅट इज कॅप्सूल शेप्ड बॅक्टेरिया. विब्रिओ असेल, दॅट इज कॉमा शेप्ड बॅक्टेरिया. देन स्पिरिलम असेल, स्प्रिंग लाईक बॅक्टेरिया. दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ द members of kingdom Monera, and they are finally classified into two classes. That somewhat undeveloped bacteria, that is called ancient bacteria or archibacteria, and somewhat developed bacteria, that is called as eubacteria. eubacteria म्हणजे ज्याच्यामध्ये बदल झालेले आहेत, इच्छित बदल झालेले जसे पाहिजे तसे. आणि आर्कीबॅक्टेरिया म्हणजे थोडे एन्शियंट जुने बॅक्टेरिया ज्याच्यामध्ये अनडेव्हलप आहे, त्यांची सेल वॉल पेप्टिडोग्लायकॅनपासून बनत नाही, पण यूबॅक्टेरियाची सेल वॉल ही पेप्टिडोग्लायकॅनपासून बनते. तर आपण आर्कीबॅक्टेरियाविषयीचे 2-4 पॉईंट बघू फक्त. दे कॅन बी फेस एनी कंडिशन ऑफ द वर्ल्ड. दे आर फाउंड इन एक्स्ट्रीम कंडिशन. कुठले आर्कीबॅक्टेरिया? एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजे अगदी टोकाच्या आपल्याला जागी ते सापडतात, म्हणजे टोकाची थंडी, टोकाची गरमी, म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशन. खूप लोअर टेम्परेचर, खूप हायर टेम्परेचर, खूप लोअर pH, खूप हायर pH, अशा टोकाच्या कंडिशनला सापडतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? एक्स्ट्रीमोफाइल्स. दे आर फाउंड इन एक्स्ट्रीम कंडिशन, देअरफॉर कॉल्ड एक्स्ट्रीमोफाइल्स. वेन दे आर फाउंड इन सलाईन कंडिशन, म्हणजे साल्टी जमिनीमध्ये जेव्हा ते सापडतील आपल्याला, दे आर कॉल्ड ॲज हॅलोफाइल्स. जेव्हा ते खूप टेम्परेचरला सापडतील, खूप कमी किंवा खूप जास्त, तेव्हा त्याला आपण थर्मोफाइल्स म्हणतो. दे आर कॉल्ड ॲज एक्स्ट्रीमोफाइल्स. ओके, दे कॅन बी फाउंड इन द रुमेन ऑफ ॲन रुमनंट ॲनिमल. आपण रवंथ करणाऱ्या प्राण्यांना रुमनंट ॲनिमल म्हणतो. जसं आपल्यामध्ये लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन आणि पोट असे 3 डायजेस्टिव्ह सिस्टीमचे कंपार्टमेंट आहेत. या तिन्हीच्या अगोदर एक कंपार्टमेंट असतो. गाई, म्हशी ज्या रवंथ करणारे प्राणी आहेत, जे रुमनंट ॲनिमल्स आहेत, दे आर हॅविंग रुमेन फॉर द डायजेशन ऑफ द फूड. ते लवकर चारा खाऊन घेतात, अँड दॅट स्टोअर दॅट ग्रास ऑर द लिव्स ऑफ अ प्लांट इन अ रुमेन, आणि मग तिथे तो ओला होतो, थोडासा प्रोसेस्ड होतो, अँड अगेन रिव्हर्स पेरिस्टाल्सिस दॅट फूड. ते खाल्लेलं गवत पुन्हा बाहेर आणतात पानं, आणि त्याला फाईन पेस्ट करत बसतात. ओके, तर रुमनंट ॲनिमल म्हणजे दे कॅन यूज देअर फूड बाय द रिव्हर्स पेरिस्टाल्सिस, ज्यांचं फूड त्यांना पुन्हा वापरता येतं डायजेशन, चांगलं डायजेशन करण्यासाठी. तर रुमेनमध्येही आपल्याला एक्स्ट्रीमोफाइल्स सापडतील. म्हणजे आर्कीबॅक्टेरिया दे कॅन फाउंड इन द रुमेन ऑफ रुमनंट ॲनिमल. हा रुमेन नावाचा जो कप्पा आहे तिथे ते सापडतील, आणि ते डायजेशनमध्ये मदत करतात. ओके, तर मिथॅनोबॅसिलस, मिथॅलोफायलोकॉकस, आपल्याला शेणामध्ये जे बॅक्टेरिया मिळतात, दे आर द ग्रेट एक्झाम्पल ऑफ आर्कीबॅक्टेरिया. आर्कीबॅक्टेरियाच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ते सापडतील. तर दे कॅन फॉर्म द बायोगॅस. CO2, H2S, CH4, मेजरली CH4, CO2, H2S, CO2 यांचं जे मिश्रण आहे त्याला आपण बायोगॅस म्हणतो. तर काही बायोगॅस फॉर्मेशनमध्येही आपल्याला काय करतील? मदत करतील. तर वेगवेगळ्या फीचर्सनुसार आर्कीबॅक्टेरियाचे वेगवेगळे नावं इथं पडलेले आपल्याला दिसतील. तर ते थर्मोफाइल्स आहेत, ते हॅलोफाइल्स आहेत, देन दे आर कॉल्ड ॲज एक्स्ट्रीमोफाइल्स. दे आर फाउंड इन द एक्स्ट्रीम कंडिशन्स ऑफ द वर्ल्ड. देन दे आर ऑल्सो फाउंड इन द रुमेन ऑफ रुमनंट ॲनिमल. दे आर जनरली फॉर्म इन द दॅट इज द मिथेन फॉर्मेशन, म्हणजेच मिथेन गॅसमध्ये ते आपल्याला महत्त्वाचे करून सापडतील. दे कॅन हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ मिथेन गॅस. मिथॅनोबॅसिलस, मिथॅनोफायलोकॉकस हे आर्कीबॅक्टेरियाची उदाहरणं आहेत. तर इट इज द फर्स्ट क्लास ऑफ किंगडम मोनेरा. The second class of kingdom Monera, that is the eubacteria, we will discuss in next video, but this is the brief introduction about the kingdom Monera's general characteristic feature.
The organisms are unicellular and prokaryotic. They are present everywhere in every condition of the world. They are not limited to certain condition. ते कुठेच असं एकाच जागी पर्टिक्युलर असतात असं काही नाही, सगळीकडे प्रेझेंट असतात. दे आर फोटोट्रोट्रॉफिक और किमोटोट्रॉफिक. मोस्ट ऑफ द मेंबर आर हेटरोट्रॉफिक. देन वेल डिफाईन न्यूक्लियस इज अब्सेंट. वेल डेव्हलप असलेलं न्यूक्लियस अब्सेंट आहे. देन सर्क्युलर, स्मॉल, डबल स्ट्रँडेड. The DNA it is called as, with single chromosome it is called as nucleoid. Then extra chromosomal small circular double stranded DNA called as plasmid, used in the genetic experiment. Then cell wall made up of peptidoglycan or murine. Membrane bound cell organelle just like mitochondria, chloroplast, endoplasmic reticulum and Golgi complex. They are absent because they are indication of eukaryotic cell. Then ribosomes are 70s because 80s ribosome, larger ribosome present in eukaryotic cell. Ribosome it is smaller in size, that is 70s. Sexual reproduction is very rare by conjugation, and asexual reproduction it is by the binary fission or budding. Example at coccus, bacillus, vibrio, spirillum, that cyanobacteria असतील काही. Then Monera it is classified into two classes, that is the Archaebacteria and Eubacteria. Archaebacteria, they are found in extreme condition called as extremophiles. They are found in saline condition called as halophiles. They are found in extreme temperature, that is called as thermophiles. Then they are also found in the rumen of ruminant animals, and these are the different characteristics belongs to the kingdom Monera. Okay student, in next video we will discuss about the Eubacteria and the general characteristics of Eubacteria. तोपर्यंत या दोन्ही क्लासेसशी रिलेटेड असलेल्या जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे डायग्राम काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे स्मॉलर पॉईंट्स पॉईंट अप करणं. ओके स्टुडंट, दिस इज इनफ फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्यू.